ह्यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करणार आहोत. स्तोत्र क्रमांक 95 या हो या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर आहे, थोर देव आहे. तो सर्व देवाहून थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत. पर्वतांची उंच शिखरे त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमी त्याच्याच हाताने घडविली गेली. या हो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरीबा येथल्याप्रमाणे रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पारिकले. 40 वर्षे त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग आणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 533 हे गाऊया. गीत क्रमांक 533. तू बोलावेले सेवा कराया, तू बोलावेले सेवा कराया, आनंदे तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा नाओनी. मज घे प्रभु गे ओढोनी. तव सेवेला शम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु गे ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी प्रभु गे
न मिळे स्वर्गाविना मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावोनी मज घे ह्यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र आणि सन्मानास योग्य अशा जीवन सामर्थ्यशाली परमेश्वरा देव बाप्पा, फिरून एक वार या सुंदर समयी प्रार्थनेची संधी दिली याबद्दल तुझे उपकार मानतो. आजचा हा शब्दात वार आमच्या आयुष्यात जोडला त्याबद्दल तुझे उपकार मानतो. विशेष करून आमच्या मंडळीसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो की ह्या संकट समयी तू आमचा प्रत्येकाबरोबर आहेस व आमची काळजी घेत आहेस ह्याबद्दल तुझे उपकार मानतो. त्याचप्रमाणे आमचं सेशन, आमचं महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल तसेच प्रकाश इंग्लिश स्कूल ह्या प्रत्येक घटकावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव. तसेच ही उपासना सर्वांना पाहता यावी ह्याकरिता सर्व सेशनचे वडीलवर्ग व राजू वाळके व त्यांचे सहकारी यांनी बरेच कष्ट घेऊन ही उपासना आपल्यापर्यंत पोचविली ह्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद मानतो. आज विशेष करून ह्या करोनामुळे संपूर्ण जगाचे जो हाहाकार पसरलेला आहे त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तसेच हॉस्पिटलमध्ये कित्येक रुग्ण आजारी आहेत. त्या सर्वाकरिता तुझ्याकडं लीन व नम्र अंतकरणाने विनंती करतो की प्रत्येकाला तुझ्या हाताचा स्पर्श करून बरे कर. तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, सर्व गोष्टी शक्य आहे. तू वैद्यांचा वैद्य व डॉक्टरांचा डॉक्टर आहे. तुझ्यावर विसंबूर असणाऱ्या तू कधी लज्जित व फज्जित होऊन देत नाहीस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आमच्या ह्या भारत देशाचे पंतप्रधान, त्यांचे मंत्रिमंडळ, प्रत्येक जिल्हा अधिकारी, आरोग्य अधिकारी या सर्वावर तुझा आपला आशीर्वाद पाठव. त्याचप्रमाणे सर्व हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी हे रात्रंदिवस ह्या रुग्णांची सेवा करत असताना त्यांना लागणारी शक्ती व सामर्थ्य पुरव. तसेच आमच्या देशाची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस घरदार विसरून देशाची सेवा करत आहे. त्यांच्याबरोबर तू आपला विपुल आशीर्वाद पाठव. तसेच मंडळीकरता आम्ही तुझ्याकडे विनंती करतो की ह्या मंडळीचा ताबा तू घे. आमच्या मंडळीकरता योग्य असा मेंढपाळ तू देशील असा आमचा विश्वास आहे. आज तुझ्या वचनातून जी सेविका बोलणार आहे, सौ अरुणा रणबिसे यांच्या मुखाला तू स्पर्श कर अशी तुला विनंती करतो. त्याचप्रमाणे आमच्या वडील वर्गासाठी पुन्हा एकदा मागतो की त्यांच्यावर जी ही मोठी जबाबदारी पडलेली आहे परमेश्वरा, त्यातून तू त्यांना सावरशील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. ही लहानशी विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. ह्यावेळेस आपण पवित्र शास्त्रातून काय वचने ऐकणार आहोत. स्तोत्रसंहिता 121. स्तोत्रसंहिता 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही.
पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. ह्यावेळेस आळीपाळीने आपण स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र 86. हे परमेश्वराला कान लाव, मला उत्तर दे. मी दीन व दरिद्री आहे. माझ्या जीवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचे तारण कर. हे प्रभू, माझ्यावर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा धावा करीतो. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावितो. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वावर विपुल दया करणाराच आहेस. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकटसमयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. हे प्रभू, देवामध्ये तुझे समान कोणी नाही आणि तुझ्या कृत्यासारखी कोणतीही कृत्ये नाहीत. हे प्रभू, तू उत्पन्न केलेले सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील, कारण तू थोर व अद्भुत कृत्य करणारा आहेस. तूच केवळ देव आहेस. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखवील. मी माझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर. हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जीवेभावे तुझे गुणगान गाईन. तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णीन, कारण माझ्यावर तुझी दया फार आहे. अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उधारीला आहे. हे देवा, उन्नत लोक माझ्या विरुद्ध उठले आहे. जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घ्यावास पाहत आहे. ते तुला जुमानीत नाहीत. तरी हे प्रभू, तू सदैव कृपाळू व देव आहेस. मंदक्रोध व दयामय व सत्य संपन्न आहेस. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर. आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे. आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर. हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखवीव. ह्यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे. हे पाहून माझ्या द्वेष्टांनी लज्जित व्हावे. आपण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरीस जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळीस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला, ज्याला पुरलेले, जो मृत्यू लोकास उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला व सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन.
ह्यावेळेस आपण प्रभूचा संदेश ऐकणार आहोत. ह्यावेळेस जे संदेश देणार आहेत आपल्या मंडळीचे सौ अरुणा रणबिसे या UBS पदवीधर आहे, तसेच त्या महिला मंडळाच्या अध्यक्ष पण आहेत. त्याचप्रमाणे आमचे एल्डर नितीन रणबिसे जे सध्याचे ॲक्टिंग चेअरमन आहेत, त्यांच्या ह्या पत्नी आहेत. मी त्यांना विनंती करतो की परमेश्वराने जो संदेश दिला तो आपण मंडळीला द्यावा. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या गौरवी नावाला आज धन्यवाद देत, त्याची उपकार स्तुती करत आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये येऊन त्याच्या वचनांची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली, त्याबद्दल मी परमेश्वराचे मनापासून आभार मानते. गेले 4 ते 5 महिने मंदिर बंद असताना आपण मंडळी या नात्याने पवित्र वारी, प्रभुवारी मंदिरात येऊ शकलो नाही आणि परमेश्वराची उपासना, आराधना आपण करू शकलो नाही. परंतु परमेश्वर चांगला आहे आणि त्याचा अनुभव आपण आज घेत आहोत. पुन्हा एक वार त्यांनी त्याचं मंदिर उघडण्याची तयारी केलेली आहे, कारण तो आजही सिंहासनावर आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आज या पवित्र मंदिरी येऊन त्याच्या वचनांची सेवा करण्याची संधी आज परमेश्वरानं दिली, त्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानते. स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की कोणी घोड्याची तर कोणी रथाची बढाई मारतात, परंतु आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याची प्रशंसा करू. होय, आज प्रियजनांनो, आज आपण आपल्या परमेश्वराची प्रशंसा करण्यासाठी मंडळी या नात्याने या पवित्र मंदिरामध्ये एकत्रित झालेलो आहोत. मग हा परमेश्वर आपला किती चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे, कारण आज पुन्हा एक वार त्यांनी आपल्यावर कृपा केलेली आहे. नव्यानं त्यांची करुणा आज आपल्यावर झालेली आहे आणि असा हा परमेश्वर आपला रक्षकसुद्धा आहे. आणि आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ या ठिकाणी आपले सन्माननीय एल्डर प्रदीप बोर्डे यांनी वाचला, तो होता स्तोत्र 121, परमेश्वर तुझा रक्षक आहे. दाविदाचं स्तोत्र आहे आणि हे आरोहण स्तोत्र असं म्हटलेलं आहे. आणि आरोहण म्हणजे वर वर आणि वर चढून जाणे. दाविदराजाचे जीवन आपण सर्वजण जाणतो. त्याच्या निवडीपासून ते त्याच्या युद्धापर्यंत, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू, ह्या सगळ्या गोष्टी आपण दाविदराजाच्या जीवनाच्या जाणत आहोत. आणि त्याच दाविदराजानं हे स्तोत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि तो म्हणतो परमेश्वर तुझा रक्षक आहे. आता या स्तोत्रांमध्ये 3 गोष्टी आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट आहे डिव्हाइन साईट, म्हणजे दैवी दृष्टी. दुसरी गोष्ट आहे डिव्हाइन हेल्प, दैवी सहाय्य. आणि तिसरी गोष्ट आहे डिव्हाइन प्रोटेक्शन, म्हणजे दैवी संरक्षण. अशा प्रकारच्या 3 गोष्टी या 1 ते 8 वचनांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. खरं तर हे स्तोत्र जे आहे ते आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. अगदी लहान मुलांना जरी विचारलं तरी स्तोत्र तोंडपाठ म्हणून दाखवतील. आपल्या रोजच्या बोलण्यातलं हे स्तोत्र आहे, कारण हे स्तोत्रच इतकं मधुर आहे. कारण या स्तोत्रामध्ये दावीद राजा परमेश्वराला त्याचा रक्षक म्हणून सादर करत आहे. दाविदावर अनेक युद्धप्रसंग ओढावले आणि त्या युद्धप्रसंगामध्ये वेळोवेळी हा परमेश्वर त्याचा रक्षक झालेला आहे आणि त्याचंच स्मरण दावीद राजानं आज केलेलं आहे. आणि तो ह्या 121व्या स्तोत्रामध्ये आपला रक्षक परमेश्वर आहे ह्याचं सादरीकरण तो करत आहे. या ठिकाणी आपल्याला पहिलं वचन सांगतं, मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो. पर्वतांकडे हा शब्द आहे, हा बहुवचनी शब्द आहे. दावीद राजा पहिले 2 वचन जे आहे ते स्वतःविषयी बोलत आहे
आणि तो म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो. दृष्टी असं म्हटलेलं आहे. आज दावीद राजाची दृष्टी त्या पर्वतांकडे लागलेली आहे. ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी माणसाची किंवा मनुष्याची दृष्टी नाही, तर ही दैवी दृष्टी आहे. आणि त्याला त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. एवढा बलाढ्य राजा आहे, तरी त्याला हा प्रश्न पडलेला आहे की माझी दृष्टी मी पर्वतांकडे लावलेली आहे आणि मला सहाय्य कोठून येईल. हा प्रश्न दावीद राजाला पडलेला आहे. आणि हा प्रश्न पडल्यामुळे त्यांनी त्याची दृष्टी त्या पर्वतांकडे लावलेली आहे. आज आपण आपली दृष्टी कुठे लावलेली आहे? आज या महामारीच्या काळामध्ये आपण आपलं जीवन कंठत आहोत. तर आज आपली दृष्टी त्या महामारी नावाच्या पर्वताकडे लागलेली आहे का त्याच्याही वर आकाशामध्ये, स्वर्गामध्ये जो परमेश्वर आहे त्याच्याकडे आपली दृष्टी लागलेली आहे? याचा विचार आज आपण करूया. आणि ही जी दृष्टी आहे, जसं मी म्हणलं की पहिला मुद्दा जो आहे तो डिवाइन साईट म्हणजे दैवी दृष्टी. ही दृष्टी जी आहे ही दैवी दृष्टी आहे. दावीद राजानं वेळोवेळी परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे. कुठल्याही संकटात असो, अगदी त्याच्याकडून पाप जरी झालं तरी त्याची दृष्टी परमेश्वराकडेच लागलेली आहे, कारण त्या पापापासून परमेश्वरानं त्याला क्षमा केलेली आहे. आणि ही दृष्टी जी आहे ही जेव्हा आपण मानवाची दृष्टी बघतो, मानवाची दृष्टी जेव्हा आपण पाहतो, तेव्हा पवित्र शास्त्र आपल्याला पुष्कळशा गोष्टी शिकवतं. आपण जेव्हा मार्कृत शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 46वं वचन ह्याच्याकडे बघतो, तेव्हा त्या ठिकाणी एक आपल्याला दृष्टीहीन व्यक्ती पाहायला मिळते. आणि ती आहे तिमयाचा पुत्र बार्तिमय. आणि हा जो बार्तिमय आहे हा दृष्टीहीन व्यक्ती आहे. कितीतरी वर्ष त्याला दृष्टी प्राप्त झालेली नाही आहे. आणि त्या दृष्टीहीन मनुष्य त्याला कुठलंही जग दिसत नाही, जगातील कुठल्याही गोष्टींचा अनुभव तो घेत नाही. असा हा बार्तिमय जो दृष्टीहीन व्यक्ती आहे, त्या बार्तिमयाला मात्र ऐकू मात्र चांगलं येत असतं. जरी दृष्टी नसली तरी त्याचे कान मात्र अगदी सतर्क असतात. आणि तो यरीहो या ठिकाणी असताना येशू आला आहे हे मात्र तो ऐकतो. आणि त्या क्षणी त्याची आत्मिक दृष्टी जागृत होते. जेव्हा येशूचं नाव कानावर पडतं तेव्हा त्याची आत्मिक दृष्टी जागृत होते. आणि लागलाच त्याच्या मागे मागे ओरडत जातो आणि म्हणतो, अहो दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. ह्या बार्तिमयाची जरी जगिक दृष्टी नसली तरीसुद्धा त्याची आत्मिक दृष्टी त्याला साथ देत आहे. आणि मग प्रभूंनी त्याचं बोलणं ऐकलं आणि प्रभू थांबला. आणि थांबता क्षणीच हा बार्तिमय प्रभूकडे धावत धावत गेला. दाविदाच्या पुत्राला हाक मारली होती. साऱ्या जगाला दृष्टी देणारा हा जिवंत परमेश्वर त्याच्या समोर होता. मग कसा थांबणार नाही प्रभू येशू ख्रिस्त? त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त थांबला. आणि वचन 50वं असं सांगतं की त्यांनी त्याची मलिन वस्त्रे काढून टाकली. जे दृष्टीहीनतेचं आयुष्य जगत होता, जी मलिनता त्याच्या शरीरावर होती, जे मलिन वस्त्र त्याचे झालेले होते, हे मलिन वस्त्र म्हणजे त्या पापाचं दर्शक आहे. आणि ही वस्त्र तारणारा आला, उद्धारक समोर आला, तेव्हा त्यांनी ती वस्त्र काढून टाकली. कारण आता ह्या नवीन दृष्टी देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला धार्मिकतेची वस्त्र धारण केलेली आहेत. त्याला धार्मिकतेची वस्त्र ल्यायला लावलेली आहेत. ही जी मानवाची दृष्टी, त्या बार्तिमयाची दृष्टी होती, ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे लागलेली होती. आणि म्हणून तो त्या पापमय जीवनातून निघून तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य झालेला आहे. असे अनेक शिष्य प्रभूचे झाले, जे जे प्रभू येशू ख्रिस्ताची दृष्टी ज्यांच्यावर पडली त्यांना तारणाचा मार्ग प्राप्त झाला, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आणि त्यांना आत्मिक दृष्टी प्राप्त झालेली आहे.
आणखीन एक उदाहरण आपण पाहतो की जी रक्तस्रावी स्त्री होती, तिची दृष्टी लोकसमुदायाकडे नव्हती. प्रचंड लोकसमुदाय होता. त्या समुदायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत होता, परंतु हिची दृष्टी मात्र त्या ख्रिस्ताकडे होती. आणि त्या गर्दीत धडपडत भीत कापत जाऊन ख्रिस्ताच्या झग्याला शिवलेली आहे. आणि ह्या स्पर्शामुळं तिला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. पहा, आपल्या जिवंत देवाकडे जेव्हा दृष्टी लावतो तेव्हा जीवन बदलतं. शाऊलाच्या जीवनाचं आपण उदाहरण पाहतो. प्रेषितांची कृत्ये 9व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो, शाऊलाचं जीवन आपल्या दृष्टीसमोर आहे. मंडळीचा छळ करणारा हा शाऊल, परंतु येशू ख्रिस्ताची दृष्टी जेव्हा दमास्कसच्या वाटेवर त्या शाऊलावर पडली तेव्हा शाऊलाचं जीवन बदलून गेलं. म्हणून ही जी दृष्टी आहे ही साधीसुधी दृष्टी नाही आहे, ही दैवी दृष्टी आहे. जेव्हा मनुष्य पापाच्या अंधकारात चालत असताना आपल्या उद्धारकर्त्याकडे दृष्टी लावतो तेव्हा त्याचं जीवन बदलून जातं. त्याला आत्मिक दृष्टी प्राप्त होते, नवीन जीवन प्राप्त होतं. आणि ही दैवी दृष्टी जी आहे ही दाविदाकडे सुद्धा आहे. आणि म्हणून दावीद म्हणतो की मी माझी दृष्टी पर्वतांकडे लावलेली आहे. पर्वत ह्याचा जर अर्थ बघितला तर पर्वत असे आहेत की ते कधीही न ढळणारे, स्थिर असणारे. कोणतीही नैसर्गिक विपत्ती येवो, परंतु पर्वत मात्र जागचे हलत नाही. अशा पर्वतांकडे दावीद राजा दृष्टी लावत आहे का? आणि म्हणून जेव्हा त्याची दृष्टी त्या पर्वतांकडे गेली तेव्हा मात्र त्याला प्रश्न पडला की आता मला सहाय्य कुठून येईल? कारण आकाशाखालोखाल पर्वताची उंची आहे आणि त्याची दृष्टी त्या उंचीपर्यंतच पोहोचली. आणि म्हणून त्याला प्रश्न पडला, दाविदाला हा प्रश्न पडला की मला सहाय्य कुठून येईल? आज हा प्रश्न आपल्याला आहे का? आपली दृष्टी कुठे आहे? आज आपण ह्याचा विचार करूया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताकडे जेव्हा दृष्टी लावतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दैवी दृष्टी प्रदान करतो. आणि हा प्रश्न पडल्याबरोबर लगेचच त्याला उत्तर प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या वचनात तो काय म्हणतो? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर, याच्यापासून मला सहाय्य येते. आता मात्र त्याची दृष्टी पर्वताच्या वर आकाशाकडे लागली. इथं त्याची दृष्टी बदलली. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. जेव्हा त्याची दृष्टी थोडीशी वर गेली तेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि मग तो म्हणतो की आकाश आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर आहे ह्याच्यापासून मला सहाय्य प्राप्त होते. आणि ही दृष्टी जेव्हा त्यांनी पर्वतांपासून हटवून आकाशाकडे लावली तेव्हा त्याला जाणीव झाली की त्या स्वर्गामध्ये माझा देव, जिवंत देव आजही त्या सिंहासनावर बसलेला आहे. आणि माझ्या मार्गातले सर्व अडसर दूर करण्यास, सर्व माझे प्रश्न सोडवण्यास आजही तो तयार आहे. ह्याची जाणीव पुन्हा एक वार त्याला होते. पुन्हा एक वार तो मागे वळून जेव्हा पाहतो तेव्हा त्याचे युद्धप्रसंग त्याला आठवतात. त्याच्या पापापासून झालेली मुक्तता त्याला आठवते, त्याचं स्मरण त्याला होतं. आणि मग त्याची दृष्टी आकाशाकडे लागते. आणि मग तो नम्र अंतःकरणाने कबूल करतो की हा जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे ह्याच्यापासूनच मला सहाय्य आहे. तर आज प्रियजन हो, आपल्यालाही सहाय्य आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे ह्याच्यापासूनच आहे. म्हणून आपण आपली दृष्टी कुठल्या मानवाकडे न लावता आपण आपल्या जिवंत देवाकडे आज दृष्टी लावू. कारण ती दृष्टी जी असेल ती दैवी दृष्टी असणार आहे. आणि दैवी दृष्टी आपलं जीवन बदलणारी दृष्टी आहे. आणि मग दुसरी गोष्ट जी आहे ती आहे डिवाइन हेल्प, दैवी मदत. आणि आता तो म्हणतो की त्याच्यापासून मला सहाय्य येते. हे सहाय्य ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे हेल्प. आणि त्याला हिब्रू शब्द आहे
एझर, त्याला हिब्रू शब्द आहे एझर. आणि एबेनेझर असा जो आपण जुन्या करारामध्ये पहिले शमूवेल 7वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याला शमूवेल संदेष्टा जो आहे त्याला एबेनेझर असं म्हणतो, म्हणजे स्टोन ऑफ हेल्प, मदतीचा खडक असं त्याला म्हणतो. आणि आपण पाहूया की शमूवेल संदेष्टा या ठिकाणी काय म्हणतो. पहिले शमूवेल ह्याचा 7वा अध्याय आणि 12वं वचन जेव्हा आपण पाहतो तेव्हा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मग शमूवेल एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबेनेझर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केलेले आहे. इस्रायल लोकांविरुद्ध पलिष्टी लोक युद्ध करावयास उतरून आले होते. आणि जेव्हा इस्रायल लोकांना कळालं की आता पलिष्टी लोक आपल्यावर धावून आलेले आहेत तेव्हा हे इस्रायल लोक घाबरून जातात. इस्रायल लोकांना भीती पडली असं म्हटलेलं आहे. वचन 7 जर बघितलं तर इस्रायल लोकांस पलिष्ट्यांची भीती पडली आणि भीती पडल्यानंतर सगळे शांत झाले. आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आला. परंतु त्या काळामध्ये हा जो शमूवेल संदेष्टा होता हा मिस्पा या ठिकाणी इस्रायल लोकांचा न्याय करत होता. त्या ठिकाणी तो शास्ता म्हणून काम करत होता. आणि त्याने शमूएलाने मग काय केलं, जेव्हा ह्यांना धाक पडला तेव्हा शमूएलाने पलिष्ठांच्या हातून सोडवावं म्हणून त्यांनी होमबली त्या पर्वतांवर अर्पण केले. आजही यरुशलेम नगर जे आहे ते पर्वतांवरच स्थित आहे. आणि म्हणूनच वचन आपल्याला सांगतं की डोंगरावर वसलेले नगर कधीही लपू शकत नाही. आजही ती यरुशलेम नगरी त्या डोंगरांवर स्थिर अशी आहे. आणि याच डोंगरावर शमूएलाने होमबली अर्पण केले, परमेश्वराची आराधना केली. आणि हे सगळं होत असताना असं म्हटलेलं आहे 10व्या वचनामध्ये की त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यांस घाबरे केले. हे आहे डिवाइन हेल्प, दैवी सहाय्य. परमेश्वराचं सहाय्य आपल्याला कळतसुद्धा नाही की परमेश्वर कोणत्या प्रकारे करतो, किती अद्भुत रीतीने करतो. आणि पुन्हा एक वार या ठिकाणी परमेश्वर या इस्रायल लोकांना सहाय्य करण्यासाठी उतरून आलेला आहे आणि त्यांनी शत्रूला घाबरं केलेलं आहे. जेव्हा ही दैवी मदत आपल्या जीवनात असते ना तेव्हा मला सांगू द्यात की आपला शत्रू देखील असाच घाबरा होतो. शत्रू देखील असाच पळून जाण्यास पाहतो. म्हणून ही दैवी मदत आज आपल्याला फार गरजेची आहे. ही महामारी, ही रोगराई, ही प्रभू येशू ख्रिस्तापुढे काहीही नाही आहे. कारण त्याची दैवी मदत आज आपल्या पाठीशी आहे, त्याचं सहाय्य आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच आज परमेश्वराने आपल्याला जिवंतांच्या भूमीवर त्याची स्तुती आराधना करण्यासाठी आपल्या मुखामध्ये त्याचा श्वास अजूनही ठेवलेला आहे. त्या रोगराईपासून त्याने बचाव केलेला आहे. हीच काय, हे तर वर्ष संकटाचंच वर्ष ठरलं सर्व लोकांसाठी. माहीत नाही येथून पुढचा काळ कसा असेल. आणि म्हणून ही दैवी मदत आपल्याला येथून पुढे ख्रिस्ताच्या पुनरागमनापर्यंत आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे. म्हणून ती आपली दैवी दृष्टी त्या देवाकडे लागली पाहिजे. कारण जेव्हा दैवी दृष्टी देवाकडे लागते तेव्हा दैवी मदत उतरून येते. आणि अशीच घटना या ठिकाणी झालेली आहे. मग शमूएलानं तिकडे शिळा उभी केली. मिस्पा आणि शेन ह्यांच्यामध्ये त्यांनी शिळा उभी केली आणि त्याचं नाव दिलं एबेनेझर. कारण येथवर परमेश्वरानं आमचं सहाय्य केलेलं आहे. देवाची उपकार स्तुती त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि अशा या परमेश्वरानं या युद्धप्रसंगी प्रत्येक वेळेला इस्रायल लोकांना सहाय्य करता झालेला आहे. तो त्यांचा पालन करता झालेला आहे. कधीही परमेश्वरानं त्यांना सोडलेलं नाही. परंतु इस्रायल लोकांनी मात्र देवाला सोडलं. कारण आज आपणही तसेच लोक आहोत.
कधीकधी आपण देवापासून दूर जातो, परंतु देव मात्र त्याची दृष्टी आपल्यावरून ढळू देत नाही, कारण त्याची निवड आपण आहोत. आपण त्याचे बोलावलेले लोक आहोत आणि तो सदैव त्याचं दैवी सहाय्य करण्यास आपल्यासाठी तत्पर आहे. आणि ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष कायम असलं पाहिजे. आणि या ठिकाणी तो म्हणतो की एबेनेझर त्या ठिकाणी आल्यानंतर असं म्हटलेलं आहे की पलिष्टी लोक पराजित झाले. शत्रू थांबला नाही, शत्रू घाबरा होऊन पळून गेला. देवानं त्यांचा पराजय त्या ठिकाणी केला आणि ह्या दैवी परमेश्वरानं त्यांना विजय प्राप्त करून दिलेला आहे. आणि म्हणून हे सहाय्य जे आहे हे साधंसुधं सहाय्य नाही आहे, हे दैवी सहाय्य आहे. हे आपल्याला वेळोवेळी विजय देणारं सहाय्य आहे. आणि म्हणून रोज आणि रोज परमेश्वराजवळ आपण हे दैवी सहाय्य मागितलं पाहिजे. पुढे जेव्हा आपण पहिले शमूएल 30व्या अध्यायात जेव्हा बघतो तेव्हा दाविदावर देखील हाच प्रसंग आला. दावीद राजा युद्ध करून जेव्हा पुन्हा आला तेव्हा पाहतो तर काय होतं, तो सिकलाग या ठिकाणी येतो. आणि त्या ठिकाणी आल्यावर तो पाहतो की ह्या लोकांनी त्यांच्या स्त्रिया, त्यांची लहान लेकरं आणि सर्व लोक यांना कैद करून नेलेलं आहे. या पलिष्टी लोकांनी पुन्हा एक वार त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. आणि दावीद राजा जेव्हा सिकलाग या नगरामध्ये येतो तेव्हा तो पाहतो स्त्रिया, पुरुष, सर्व लहान लेकरं या सगळ्यांना कैद करून त्यांनी आपल्या देशात नेलेलं आहे. आणि असं पाहिल्यानंतर दावीद राजा मात्र हेल काढून रडला असं म्हटलेलं आहे. कधीही तो इतका रडला नव्हता तितका त्या दिवशी रडला. आपलं होतं नव्हतं ते सगळं शत्रूंनी नेलं ह्या विचारानं तो रडला. आणि म्हटलेलं आहे वचन 4 या ठिकाणी म्हटलेलं आहे, इतका रडला की त्याच्यामध्ये रडण्याची शक्ती राहिली नाही. पहा, आपल्या लोकांसाठी रडणारा हा दावीद का रडू शकला हा आपल्या लोकांसाठी, तर त्याची दृष्टी त्याच्या देवावर होती. त्याच्यामध्ये शक्तीसुद्धा राहिली नाही, इतका तो रडला. आणि मग लोक त्याच्यावर उठले, त्याला दगड मार करण्यावेळेस लोक त्याच्यावर उठले, परंतु दावीद मात्र स्तब्ध, शांत, स्थिर असा त्या ठिकाणी उभा राहिला. कुठेही त्यांनी प्रतिकार केला नाही. तो त्या ठिकाणी खंबीर झाला. का तर त्याला माहीत होतं आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे ह्याच्यापासून मला सहाय्य प्राप्त होणार आहे. रडला खरं, परंतु घाबरला नाही, डगमगला नाही. दुसरं पाऊल उचललं. काय केलं त्याने? तो उठला. देवावर भिस्त ठेवून तो उठला आणि तो सरळ सरळ परमेश्वराकडे गेला आणि परमेश्वराला त्याने प्रश्न केला. परमेश्वराला म्हणाला, मी या टोळीचा पाठलाग करू काय परमेश्वरा? हे लोक माझ्या हाती येतील काय? परमेश्वर म्हणला, उठ आणि जा. तिथे त्याला दैवी सहाय्य प्राप्त झालं. का तर त्याची भिस्त त्याच्या परमेश्वरावर होती. दावीद राजा नेहमी आपल्या स्तोत्रात म्हणतो की मी आपली भिस्त माझ्या परमेश्वरावर ठेवलेली आहे. तोच माझा आश्रयस्थान आहे, तोच माझा दुर्ग आहे आणि तोच माझी ढाल आहे. हे वारंवार शब्द त्याच्या स्तोत्रांमध्ये आलेले आपल्याला वाचावयास मिळतात. आणि या ठिकाणी दावीद उठतो आणि युद्ध करतो आणि जे काही शत्रूने नेलेलं होतं ते परत मिळवतो. दैवी सहाय्य असं आहे की जे आपलं गेलेलं आहे, जे शत्रूने हिरावून नेलेलं आहे ते पुन्हा आपल्याला प्राप्त करून देतं. हे आपल्या जिवंत देवाचं कार्य आपल्या जीवनामध्ये होतं. आणि म्हणून तो इतकं निर्धास्तपणे म्हणतो, इतका त्याचा खंबीर विश्वास देवावर, आणि तो म्हणतो की मला माझ्या देवापासून सहाय्य येतं. हे दैवी सहाय्य आहे माझ्या प्रियजनांनो. आणि आज या दैवी सहाय्याची आपल्या सर्वांना अतिशय गरज आहे. एकही दिवस आपला असा जाता कामा नये की आपण ते दैवी सहाय्यापासून वंचित राहू. कारण वेळ अशी आहे, ही वेळ आज आपल्यावर अशी आहे.
म्हणून आज रोज आणि रोज ती प्रार्थनेची वेदी आज आपल्या घराघरामध्ये आपण बांधत आहोत. ते सहाय्य देवाकडून मागत आहोत. आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, परंतु सांत्वन करणारा परमेश्वर आहे. म्हणून ह्यासाठी आपल्याला हे दैवी सहाय्य प्राप्त होणं फार गरजेचं आहे. आणि मग तिसरा जो मुद्दा आहे या ठिकाणी तो आहे डिवाइन प्रोटेक्शन, दैवी संरक्षण. मला सांगू द्या, हे जे संरक्षण आहे हे फक्त परमेश्वराकडूनच प्राप्त होतं. कारण पुढील 3, 4, 5, 6 वचनामध्ये म्हणतो, तो इस्रायलाच्या रक्षकाला तो म्हणतो कधीही झोप लागत नाही, तो तुझा पाय कधीही ढळू देत नाही. आता 3, 4, 5, 6 आणि 7 आणि 8 वचनांपर्यंत तो म्हणतो आता तुझा देव परमेश्वर असं म्हणत आहे. आता तुझा देव परमेश्वर तुझा पाय कधीही ढळू देणार नाही. तुझे पाय जरी परमेश्वराच्या मार्गापासून बहकले तरी तो तुला जाऊ देणार नाही, कारण त्याचं दैवी संरक्षण तुझ्या अवतीभोवती आहे. ते दैवी कवच आपल्या अवतीभोवती आहे. आपण इयोबाचं जीवन जेव्हा बघतो तेव्हा सैतान त्याला म्हणतो की तुझं संरक्षण कवच त्याच्या अवतीभोवती आहे, त्याला काय होणार आहे. सगळं काही इयोबाचं गेलं, परंतु देवानं मात्र त्याचं संरक्षण त्याच्या अवतीभोवती कायम ठेवलं. आज आपण इयोबासारखेच लोक आहोत. ह्या दैवी संरक्षणाची आपल्याला गरज आहे, कारण तो आपले पाय स्थिर असे ठेवतो, तो डगमगू देत नाही. तो आपले पाय वेगवेगळ्या मार्गांना नेऊ देत नाही. ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर तो आपल्याला स्थिर उभं करतो. कारण जे दैवी सहाय्य आहे ते ख्रिस्तापासून आलेलं आहे आणि हे ख्रिस्ताचं संरक्षण आहे, त्याच्या पवित्र रक्ताचं संरक्षण आहे. हे साधंसुधं संरक्षण नाही. हे संरक्षण प्राप्त व्हावं म्हणूनच तर तो त्या काल्वरीच्या क्रूस खांबावर 2000 वर्षापूर्वी अर्पण झाला, त्याचं बलिदान झालं. काय आपली पात्रता होती, काय आपली योग्यता होती की त्या निष्कलंक निर्दोष रक्त आपल्यासाठी सांडावं. परंतु परमेश्वराचे लोक आपण आहोत, त्याचे निवडलेले लोक आपण आहोत. म्हणून आपलं संरक्षण करणं त्यांनी कधीही सोडलं नाही. त्या पापापासून देखील आपलं संरक्षण त्यांनी केलेलं आहे. आणि हे दैवी संरक्षण ख्रिस्तापासून आपल्याला प्राप्त झालेले आहे. तो म्हणतो, पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. हा जो जिवंत परमेश्वर आहे हा इस्रायलाचा रक्षक आहे. केवळ इस्रायलाचाच नाही तर आज तुमचा आणि माझा तो रक्षक आहे आणि ह्याला झोप लागत नाही. आता ही झोप काही मानवी झोप नाही आहे की एकदा मनुष्य झोपला की त्याला उठवल्याशिवाय तो उठणार नाही, अशी ही झोप नाही आहे. ही झोप आहे, ही जागृतीची झोप आहे, ही पहाऱ्याची झोप आहे. पहा, जेव्हा आपण पाहतो की समुद्रामध्ये वादळ सुटतं आणि त्या नौकेमध्ये शिष्य होते आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता. तुफान वादळ सुटलेलं होतं. त्यांची नाव हेलकावे खात होती आणि मोठा कठीण प्रसंग ह्या शिष्यांवर त्यावेळेस आलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी झोपलेला होता असं आपल्याला वचन सांगतं. मग तो खरंच झोपला होता का? त्याचं लक्ष त्यांच्याकडे होतं, त्याची दृष्टी त्याच्या शिष्यांकडे होती, त्याची दृष्टी त्या शत्रूवर सुद्धा होती. परंतु ह्या शिष्यांची दृष्टी मात्र आपल्या दैवी संरक्षणाकडे गेली नाही. त्यांची दृष्टी पहिले त्या वादळाकडे गेली. वादळाकडे बघितल्यानंतर घाबरून गेले. शत्रूनं घाबरवलं पुन्हा एक वार आणि घाबरल्यानंतर प्रभूला उठवण्याची घाई केली त्यांनी की प्रभू उठ, वादळ सुटलेलं आहे, आपण सर्व बुडून जाऊ. प्रभू मात्र त्या वादळात त्या नौकेमध्ये शांतपणे झोपलेला.
कारण शांतपणे तो त्याचं कार्य करत होता. ही दैवी मदत त्यांच्याजवळ होती ही त्यांनी जाणली नाही. आणि ह्या शिष्यांनी मात्र त्याला हलवून उठवल्यानंतर प्रभू उठला आणि प्रभूंनी त्याचं कार्य केलं. त्या वादळाला धमकावलं आणि त्या कठीण परिस्थितीतून ह्या शिष्यांना बाहेर काढलं. मग आज अशीच परिस्थिती आपल्यावर आहे का? आपला फोकस, आपलं लक्ष त्या वादळाकडे आहे का? असेल तर आज आपल्याला हे वचन सांगत आहे की दैवी प्रोटेक्शन जे आहे, दैवी सहाय्य जे आहे ते ख्रिस्त म्हणलेल्या खडकापासून आहे. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, ह्याच्यापासून ते आपल्याला संरक्षण आहे. कारण परमेश्वर तुझा रक्षक आहे. आज परमेश्वर आपला रक्षक आहे. आणि मग दावीद राजा या ठिकाणी म्हणतो, परमेश्वराचं रक्षण कसं आहे? तर परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. इतकं महान असं संरक्षण आहे. आणि या दिवसांमध्ये आपण स्तोत्र 91 ह्याचं फार मनन करत आहोत, नाही का? स्तोत्र 91मध्ये आपण पाहतो हे डिवाइन प्रोटेक्शन आहे. हे जे स्तोत्र आहे हे पूर्ण संरक्षणाचं स्तोत्र आहे. अगदी 1 ते 16 वचनं आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये हरेक वचन जे आहे या वचनांमधून आपल्याला देवाचं संरक्षण प्राप्त होतं. कारण त्यामध्ये सुद्धा दावीद राजा म्हणतो की तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवला आहे. कोणतीही परिस्थिती असो, परंतु माझा देव मात्र तोच आहे. कारण परमेश्वर युगानुयुग कधीही न बदलणारा आपला परमेश्वर आहे. रात्रीच्या समयीचं भय, काळोखात फिरणारी मरी आणि भर दुपारी नाश करणारी पटकी, या सर्वांपासून ते दैवी संरक्षण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि मग तो म्हणतो की तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. या ठिकाणी देवाचं दैवी संरक्षण आहे. कुठलंही संकट जरी आलं तरी ते भिडणार नाही. ते आपल्या डोळ्यांना मात्र दिसेल, परंतु दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. तर असं हे दैवी संरक्षण आपण स्तोत्र 91मध्ये पाहतो. कारण आपला जो आश्रय आहे तो सर्व समर्थाच्या पंखाखाली आपला आश्रय आहे. त्या परात्पराच्या गुप्तस्थली वसणारे आपण लोक आहोत आणि आपण सर्व समर्थाच्या सावलीत राहणारे देखील लोक आहोत. आणि हे दैवी संरक्षण या 91 स्तोत्रमध्ये आपल्याला प्राप्त होतं. म्हणून हे स्तोत्र आपण रोज आणि रोज वाचलं पाहिजे. या वचनांमध्ये देवानं फार सुंदर असं आपलं संरक्षण आपल्यासाठी ठेवलेलं आहे. कारण तो म्हणतो, संकट समयी मी तुझ्याजवळ राहीन आणि मी त्याला मुक्त करीन. कुठल्याही घातक मरीपासून, कुठल्याही संकटापासून परमेश्वर मुक्त करण्यास तयार आहे. आणि जेव्हा परमेश्वर मुक्त करतो तेव्हा त्याचं दैवी संरक्षण प्राप्त होतं. आणि या ठिकाणी तो 7व्या वचनात दावीद राजा हेच म्हणतो की परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील आणि तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करील. असं हे देवाचं संरक्षण आज आपल्याला या 121 स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की परमेश्वर तुझा रक्षक आहे. रक्षक ह्यासाठी म्हणतो कारण की ह्या वचनांमध्ये आपण जेव्हा पाहतो ती दैवी दृष्टी जेव्हा आपण आपल्या परमेश्वराकडे करतो तेव्हा दैवी सहाय्य प्राप्त होतं. आणि ते दैवी सहाय्य जे आहे ते दैवी संरक्षणाचं सहाय्य आहे. आणि आज ह्या कठीण काळामध्ये सुद्धा परमेश्वर आपलं हे दैवी संरक्षण करत आहे. येथून पुढे देखील देव आपलं संरक्षण करणार आहे, हा माझा विश्वास आहे. म्हणून आज माझं हेच आव्हान आहे की आज आपण आपली दृष्टी आपल्या परमेश्वराकडे लावूया.
कारण आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता तो परमेश्वर आहे. त्याच्या शब्दाद्वारे सर्व काही निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आज आपण आपली दृष्टी आपल्या परमेश्वराकडे लावू. त्याच्याकडून आपल्याला मदत मिळणार आहे आणि त्याच्यापासूनच आपल्याला संरक्षण प्राप्त होणार आहे. देवबाप ही सर्व वचनं आज आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. परमेश्वराच्या चरणी येऊया. आपण आपली मस्तकं त्याच्या चरणापाशी लावूया. आपण आपले नेत्र बंद करू. या समयी, या सुंदरशा सकाळच्या समयी आपण आपल्या देवाची स्तुती करू, त्याची प्रशंसा करू, त्याला वंदन करू आणि त्याला उंच करू. स्तोत्रकर्ता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. होय परमेश्वर बापा, आज आम्ही सर्व मंडळी या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुला वंदन करत आहोत. प्रभू, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावून म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. होय परमेश्वर बापा, तूच एक स्तुतीस पात्र आणि सन्मानास योग्य असा आमचा परमेश्वर आहे. तुझी दया सनातन आहे. तू उत्तम असा आमचा परमेश्वर आहे. कारण वेळोवेळी तू आमचा मेंढपाळ झालास, आमचा सहाय्यकर्ता झालास. आणि परमेश्वर बापा, या कठीण प्रसंगामधून प्रभू आज आम्ही मंडळी या नात्याने जात असताना प्रभू तू आम्हाला सहाय्य केलेलं आहेस. ते दैवी आरोग्य तू आम्हाला प्राप्त करून दिलंस माझ्या देवबापा. ती दैवी मदत तू आम्हाला केलेली आहेस. म्हणून मी तुझे मनापासून आभार मानते परमेश्वर बापा. आणि खरोखर परमेश्वर बापा, हे तुझं संरक्षण तू आमच्या अवतीभोवती ठेवलेलं आहेस. प्रभू, तू आमचं जाणं येणं सुरक्षित करतोस. कारण परमेश्वर बापा, जरी आम्ही झोपलेले असो तरी प्रभू तू जागृत असा आमचा परमेश्वर आहे. तू सदैव आमच्यासाठी जागलेला असतोस परमेश्वर बापा. कारण तुझी दृष्टी आम्हा पामरांवर आहे. म्हणून तू आमचे पाय स्थिर असे ठेवतोस. ते कधी ढळू देत नाही. सर्व पातकांपासून तू आमची क्षमा करतोस परमेश्वरा. म्हणून मी तुझ्या नावाला आज धन्यवाद देते परमेश्वर. खरोखर प्रभू, आजचा हा सुंदरसा दिवस, ही सुंदरशी वेळ प्रभू तू आमच्या आयुष्याला जोडलीस, त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार मानते. ही सुंदरशी भक्ती प्रभू तू आशीर्वादित केलीस, म्हणून मी तुझे मनापासून आभार मानते परमेश्वरा. परमेश्वर बापा, आज पुन्हा एकवार आम्ही मंडळी या नात्याने तुझ्या हाती पडत आहोत माझ्या देव बापा. मंडळीमधील परमेश्वर बापा, जे कोणी आजारी असतील परमेश्वर बापा, त्यांच्या मस्तकावर तू आपला सामर्थ्यशाली हात ठेव परमेश्वरा. आणि त्यांना तुझं दैवी आरोग्य तू प्रदान कर परमेश्वरा. प्रभू परमेश्वर बापा, आज मंडळीमध्ये ज्यांचे कुणाचे वाढदिवस असतील प्रभू, ज्यांच्या कुणाचे लग्नाचे वाढदिवस असतील परमेश्वर बापा, त्या प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाचा लाभ तू दे परमेश्वरा. बापा, उत्तरोत्तर त्यांची वृद्धी तू कर परमेश्वरा. आणि परमेश्वर बापा, त्यांना तुझ्या आशीर्वादानं आशीर्वादित कर. होय प्रभू परमेश्वर बापा, आज आमची मंडळी या कठीण परिस्थितीतसुद्धा प्रभू तुझ्या मंदिराच्या भांडारामध्ये परमेश्वर बापा जे काही दान आणत आहे, जे काही अर्पण, जे काही दशमांश देत आहे परमेश्वर बापा, ते हरेक दान प्रभू मी तुझ्या परमपवित्र हातामध्ये ठेवते. त्या दानांवर तुझा आपला विपुल असा आशीर्वाद पाठव. त्यांची कोठारं कधीही तू रिक्त अशी ठेवू नकोस परमेश्वर बापा. त्यांच्या तेलाच्या कुपीला, अन्नधान्याच्या भांडाराला तू स्पर्श कर परमेश्वर बापा. आणि बापा, तुझ्या आशीर्वादानं तू आशीर्वादित त्यांना तू कर परमेश्वर बापा. बापा, हे मंदिर देखील तुझ्या आशीर्वादानं तू आशीर्वादित कर माझ्या देवा बापा. प्रभू परमेश्वर बापा, आज या मंडळीमधील जे घटक आहेत प्रभू, त्यांच्यासाठी देखील मी मागते परमेश्वर बापा. आज ते घटक मंदिरामध्ये येऊन तुझी सेवा जरी करू शकले नाहीत तरी प्रभू त्यांचं कार्य चालू आहे माझ्या देवबापा. परमेश्वर बापा, त्या सर्व घटकांवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू. तू आमच्यावर दया कर, कृपा कर आणि तुझं कार्य तू कर परमेश्वर बापा. तुझा अनुग्रह आमच्यावर सदैव असू दे परमेश्वर बापा. तुझी दृष्टी सदैव आमच्यावर असू दे परमेश्वर बापा. प्रभू, तुझं वचन सांगतं की तू आम्हाला कधीही सोडणार नाहीस आणि कधीही टाकणार नाहीस. होय परमेश्वर बापा, आज तुझ्या सर्व अभिवचनांवर आमचा विश्वास आम्ही घोषित करतो परमेश्वरा. आणि परमेश्वर बापा, हे सर्व मागणं तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये देत प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय
आणि विजयी नावामध्ये मागते, म्हणून तू ऐक आमच्या बापा. आमेन. ह्या सुंदरशा संदेशाबद्दल सौ अरुणा रणबसे यांचा मी आभारी आहे. खरंच सुंदरचा त्यांनी आज आपल्याला संदेश दिलेला आहे. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आमेन. ह्यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत. गीत क्रमांक 245. गीत क्रमांक 245. पतिता ये चल सुची वायाला. पतिताये चल सुची वायाला, प्रभु येशू पदास धरी. अद सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशू कृपाच धरी. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या, न तुझा पतमुखी पदा. प्रभु येशू शिती भगतोची समर्थ सखा. पद पाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या, न तुझा पदमुक्ती पदा. मनवितो पतित सखा देई, अदमुक्ती विनम्र जना. म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या, न तुझा पतमुक्ती पदा. मनुजांच्या हरी अवघ्या तापा, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या योनी पापा, शरणागत धारक तो. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या, न तुझा पतमुक्ती पदा. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण आजचा हा पवित्र वार त्याने आपणा सर्वाच्या आयुष्याला लाभू दिला. याबद्दल त्याच्या नावाचा महिमा असो. आज आपणापुढे
सेशनच्या वतीने येण्यास कारण असे की आपण सर्व जाणता गेले 4 महिने चर्च बंद असल्याकारणाने आपण एकत्रितरित्या भक्तीसाठी येऊ शकलेलो नाही. या दरम्यान अनेक सभासदांकडून दान व दशांश देण्याकरिता विचारणा करण्यात आली. यावर सेशन कमिटीमध्ये आम्ही विचारविनिमय करून असे ठरविले की सभासदांच्या सोयीकरता चर्चचे बँक डिटेल्स सादर करण्यात यावे. आपणासाठी चर्चचे बँक डिटेल्स स्क्रीनवर सादर करत आहोत. तसेच सर्वांस विनंती करण्यात येते की आपण ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर केल्यानंतर आपले बँक ट्रान्झॅक्शन डिटेल्स दिलेल्या नंबरवर टेक्स्ट मेसेजद्वारे कळवावे, जेणेकरून सेशनला त्याची रिसीट बनवणे सोयीचे जाईल. ह्यावेळेस मी रेव्हरंड रागिनी शेखर यांना विनंती करतो की त्यांनी प्रभूची प्रार्थना व शेवटचा आशीर्वाद द्यावा, ही विनंती करतो. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे आणि तुमचे मन आपला देव प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा याची वस्ती आणि याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. 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 So